नमस्कार, मी अंकिता जाधव. आपण पाहताय जय महाराष्ट्र. आतापर्यंतच्या 3 ब्रेकिंग न्यूज या विशेष बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आजच्या या बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी आहे ती म्हणजे राज्यभरात ओबीसी मेळावे घेण्याच्या तयारीची. आता राज्यभरात ओबीसी मेळावे घेण्याचं नियोजन सुरू असल्याची माहिती आहे. बीडमध्ये 17 ऑक्टोबरला ओबीसी महाएल्गार मेळावा भरणार आहे. मंत्री छगन भुजबळ ओबीसी एकत्रीकरण घडवणार आहेत. तर दुसरी महत्त्वाची बातमी आहे म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या एका दाव्याबाबतची. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुन्हा एकदा देशातील लोकसंख्येच्या बदलत्या स्वरूपावर तीव्र भाष्य केलंय. त्यांनी असं म्हटलंय की गेल्या काही दशकांमध्ये मुस्लिम लोकसंख्येत झालेली वाढ ही फक्त नैसर्गिक नसून पाकिस्तान आणि बांगलादेशमधून होणाऱ्या सततच्या घुसखोरीमुळे ही लोकसंख्या वाढ अधिक असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. तर तिसरी बातमी आहे ती म्हणजे बिग बी बॉलिवूडचे महानायक अभिनेते अमिताभ बच्चन हे आज त्यांच्या 83वा वाढदिवस साजरा करतायत. बिग बींचा वाढदिवस हा त्यांच्या चाहत्यांसाठी एक प्रकारचा सोहळा असतो. दरवर्षी त्यांचा प्रत्येक चाहता वाढदिवस आला की आदल्या दिवसापासूनच तो साजरा करायला सुरुवात करतो. त्यांच्या जलसा या बंगल्यावर त्यांची एक झलक पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांची मोठी गर्दी होते. तर आजची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे आता राज्यभरात ओबीसी मेळावे घेण्याचं नियोजन हे सुरू झालेलं आहे. बीडमध्ये 17 ऑक्टोबरला ओबीसींचा महाएल्गार मेळावा भरणार आहे. मंत्री छगन भुजबळ हे ओबीसी एकत्रीकरण घडवणार आहेत. आदरणीय भुजबळ साहेबांनी परवा दिवशी 17 ऑक्टोबर बीडला सगळ्यांनी जमायचा हा निरोप सगळ्यांना दिलेला आहे. म्हणून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व संपूर्ण सकल ओबीसी समाजाच्या माध्यमातून 17 ऑक्टोबरला बीड येथे दुपारी 4 वाजता ओबीसी महाएल्गार मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या मेळाव्यासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून आदरणीय भुजबळ साहेब या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. तर या ओबीसी मेळाव्यावर निशाणा साधत मनोज जरांगे पाटलांनी छगन भुजबळांवर टीका केली आहे. त्यांच्या पक्षाचा काही निरोप घेऊन गेले की मंत्रिमंडळाचा निरोप घेऊन गेले की आणखीन काय घेऊन गेले हे काही माहिती नाही. परंतु जो काही जी आर निघाला आहे आता काल परवा आणखीन काही आत्महत्या झाली विदर्भामध्ये. 14-15 आत्महत्या झाल्या असतील आतापर्यंत. लोकांचा असा ठाम समज झालेला आहे की आमचं आरक्षण संपलेलं आहे. नाही ओबीसीचा नाही, म्हणजे ओबीसीचा ते जातीयवादी अलिबाबाचा मोर्चा आहे. ओबीसीचा त्याच्यात काही संबंध नाही. ओबीसीचा काय संबंध नाही. ते काही एसटीत आरक्षण द्या म्हणतो का धनगराला? त्याचं काय म्हणणं आहे नेमकं? कोणा सुधरलंय का 18 पगड जातीच्याला? आता फक्त मोर्चाला कुंभार काही कडी ओडरी रजपूत जवळ करीन, आता बंजारा जवळ करीन, आता धनगरांना जवळ करीन, आता सगळ्यांना एवढा मोर्चा असतो फक्त गोड गोड बोलून. तर याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत. नवनाथजी, तुमचं जय महाराष्ट्रमध्ये मनापासून स्वागत. राज्यभरात ओबीसी आक्रमक झालेले आहेत आणि आता 17 तारखेला ओबीसींचा हा महाएल्गार मोर्चा होणार आहे. काय सांगाल? नक्कीच 17 तारखेला बीडचा मेळावा असेल. काल झालेला नागपूरचा लाखोंचा प्रचंड असा विराट मोर्चा सभा झाली आणि लवकरच नांदेड येथे. आता काय झालंय, भुजबळ साहेब सुद्धा रणांगणात उतरलेत आणि या राज्याचे आक्रमक आणि धाडसी नेते विजय वडेट्टीवार सुद्धा ओबीसीसाठी आता रस्त्यावर उतरले. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा रणशिंग फुगलेले ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी. कारण आता 16 तारखेला नांदेड येथे सभा होती, परंतु पावसामुळं अतिवृष्टी तिकडे झाल्यामुळे थोडी पुढे ढकलण्यात आली. लवकर त्याची सुद्धा तारीख जाहीर करण्यात येईल. नांदेडमध्ये सुद्धा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात सभा होईल, औरंगाबादला होईल, अनेक ठिकाणी. आणि ज्या ज्या ठिकाणी ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी सभा होतात तिथं ओबीसींना कुठलाही पक्ष, कुठलाही नेता, कुठली संघटना, कुठलं काय असेल हे सगळं विसरता आपण ताकदीने उतरलं पाहिजे. कुठल्याही निमंत्रणाची वाट न पाहता ओबीसी उतरायला लागले. कारण की कालच्या मोर्चामधून असं सिद्ध झालं की नागपूरमध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या होम ग्राउंडवर लाखो लोक जर तिथं उतरत असतील तर
सत्तेच्या विरोधात उतरले ते. कारण की हे लोकांना पटलेलं नाही. तुम्ही जर ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपत असाल तर ओबीसींना नेस्तनाबूत राजकीय आरक्षणातून नेस्तनाबूत करत असाल, उद्या ओबीसींचा स्थानिक स्वराज्य संस्थेमधून हद्दपार करत असाल तर हे ओबीसींना आता पटत नाही. ओबीसीला अतिशय म्हणजे वेदना झाल्या. त्यामुळे ओबीसी आता आपल्या व्यथा मांडण्यासाठी रस्त्यावर उतरू लागला. आणि हे येणाऱ्या काळात आता याच्यापेक्षाही तीव्र उतर. आता कोणाला काय म्हणायचंय, आता कोणी म्हणत असेल याच्यात भुजबळ साहेबांवर वेगळे वेगळे आरोप करत असेल, कारण की त्या आरोप करणाऱ्याला डोक्याचा भाग असला पाहिजे. वडेट्टीवार साहेबांवर काय बोलताना पातळी घसरत आणि काही नेते बोलताना आपण बघतो. त्या लोकांना बोलण्याचं याला ह्या गोष्टी, हे राज्य आणि हा देश संविधानावर चालतं हे मानायलाच तयार नाहीत. कारण की ह्या हैदराबाद गॅजेट, निजामाचं गॅजेट मानायला तयार आहेत, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानायला अद्याप तयार नाही ते. म्हणूनच असे वक्तव्य करतात. ठीक आहे, प्रत्येकाला आपलं आरक्षण टिकवण्यासाठी असेल, कुणाला आरक्षण मागण्यासाठी रस्त्यावर जी. उतरायची प्रत्येकाला अधिकार आहे. ते ज्या ज्यावेळी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात रस्त्यावर उतरले आणि ज्या मनोज जरांगेला अक्षरशः सगळ्या लोकांनी तिथं साथ दिली, यांनी वेळोवेळी भाषा बदलली. यांची सुरुवातीची मागणी होती शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे. त्यावेळी आंतरवाली सराटीतल्या सभेला ओबीसी बांधवांनी यांना पाणी दिलं, चहा नाश्ता दिला, रस्त्या स्टॉल लावले आणि लाखोच्या संख्येने ओबीसी बांधव तिथं गोळा झाले. म्हणूनच ते स्वतः सांगतात करोडोची सभा झाली. खरं तर तिची आकडेवारी सुद्धा हास्यास्पद आहे, परंतु ते काय त्यांचं काही दत्त प्रसार माध्यम सुद्धा त्यांचं ते म्हणीन तसे आकडे दाखवतात. जर खरंच जर कालचा मोर्चा जर जरांगीचा असता तर प्रसार माध्यमाने असं दाखवलं असतं की करोडो मराठे नागपुरात रस्त्यावर उतरले म्हटले असते. परंतु निश्चित ओबीसींचा नवनाथजी, मोर्चा त्यामुळे दाखवला एकंदरीतच जातो. तुम्ही जे आता आरोप करताय, तुम्ही जे म्हणताय की जरांगेंच्या मोर्चाला जी गर्दी होती त्याची खोटी आकडेवारी कुठेतरी समोर येते, याच संदर्भात आपल्यासोबत मराठा नेते आबासाहेब पाटील देखील जोडले गेलेत. आबासाहेब, नवनाथजी असं म्हणतायत की मनोज जरांगे यांच्या मोर्चावरती त्यांनी टीका केलेली आहे, काय बोलाल? हे बघा, मोर्चा काढणं हा प्रत्येकाला अधिकार आहे. ओबीसीचा असू दे, एससीचा असू दे, एसटीचा असू दे किंवा मराठ्यांचा असू दे. या राज्यात न्याय मागण्यासाठी कुणालाही मोर्चा काढण्याचा अधिकार आहे, उपोषण करण्याचा अधिकार आहे. परंतु जे राज्यात आता ज्या पद्धतीनं कांगावा केला जातोय की ओबीसी वरती अन्याय झाला, ओबीसी वरती अन्याय आला, ओबीसी अडचणीत आला, हे कोण सांगतंय? ज्या लोकांनी खरंच ओबीसी समाजावरती अन्याय केला ते ओबीसीचे नेते पुढे सांगतात. छगन भुजबळ आहेत, मुंडे आहेत आणि बाकीचे वडेट्टीवार आहेत. ह्यांनी सांगा की ज्या इतर ओबीसी जातीवरती जो अन्याय अत्याचार कुणी केला हो? तुमची राज्यातली आकडेवारी काढा ना. आम्ही आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सातत्यानं सांगतो की ज्या पद्धतीनं या राज्यामध्ये ठराविक ओबीसी नेते म्हणून आहेत, जे काही आमदार आहेत किंवा नेते आहेत, मंत्री आहेत, ते त्या मतदारसंघामध्ये त्या स्थानिक ओबीसीला किती न्याय देतात, मराठ्याला किती न्याय देतात हे तुम्ही तपासा. हे त्यांच्या जातीसाठी काम करतात, त्यांच्या नातेवाईकांसाठी काम करतात. हे तिथं गेल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेला, पंचायत समितीला ह्यांचा नातेवाईक, जिल्हा परिषदेला ह्यांचा नातेवाईक, नगरपालिकेला ह्यांचा नातेवाईक, त्यावेळेला तुमचं ओबीसीचं कुठं असतो? आणि ज्या पद्धतीनं तुम्ही बघितलं, मी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सांगतो, एखादा आमदार जर ओबीसीचा असेल एखाद्या मतदारसंघामध्ये तर तो प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये इतर मायनर ओबीसीच्या वरती अन्याय करतोय, मराठ्यांच्या वरती अन्याय करतोय. मराठे ओबीसी गावगाड्यामध्ये एकत्र नांदतात, चांगले राहतात, कुठेही वादविवाद नाही. परंतु आज ज्या पद्धतीनं गावगाड्यामध्ये वाद लावायचा प्रयत्न भुजबळ सारखे काही लोक करतायत, त्याच्यात अजून एक मुद्दा तुम्हाला सांगतो की हे जे काही आमदार मंत्री आहेत ते त्या ठिकाणी एखादा अधिकारी जरी आला आपल्या मतदारसंघामध्ये, पंचायत समितीला असेल, बीडीओ असेल किंवा कृषी अधिकारी असेल, तहसीलदार असेल, हा मराठा आला तर त्याला लगेच त्याला निलंबित करा, गुन्हे दाखल करा, त्याच्यावरती कारवाई करा, चालू द्यायचं नाही. मग त्यांच्या जातीचाच तिथं त्या ठिकाणी अधिकारी लागतो. एखादा मराठा शेतकरी त्या ठिकाणी त्यांच्याकडे गेला, त्याच्याकडे बघून न बघितल्यासारखं करायचं. जी आबासाहेबजी, तुम्ही जो आरोप करताय त्यावरती नवनाथजींना काहीतरी बोलायचंय. नवनाथजी बोला. नाही, पहिलं एक मुद्दा संपवा ना. पाटलांचा मी आदर करतो, परंतु आबासाहेब बोलतात हे सक्षम चुकीचं, मी त्यांचा नेहमी आदर करत आलो. एक मिनिट आबासाहेब, माझं ऐकून घ्या एक मिनिट. फक्त अर्धा मिनिट फक्त पुढे मला कंटिन्यू करू दे फक्त जरासं. की आज ज्या पद्धतीने हे आमदार मंत्री वगैरे आहेत ते कुणाचे नाहीयेत, ना ओबीसीचे नाहीत, ना मराठ्यांचे नाहीत, ना कुणाचे नाहीत. आज ज्या पद्धतीनं ते सांगतायत, मला वाघमारे साहेबांना प्रश्न विचारायचा आहे की जर हे खरंच ओबीसीचे मसी आहेत, मग या ओबीसीच्या वरती ठराविक काही जातीचे IAS IPS आहेत, MPSC राज्यसेवेला आहेत,
किंवा सरकारी यंत्रणेमध्ये सगळ्यात जास्त आकडेवारी काढा ना. दूध का दूध पाणी का पाणी होईल. अरे खऱ्या ओबीसीच्या वरती जो अन्याय अत्याचार केला जातोय ओबीसीच्या काही जातींच्याकडून तो पहिला दूर करा आणि ओबीसीच्या जातींचं सर्वेक्षण करा. तुम्ही मराठ्यांच्याकडे वोट करून तुमची केलेली पाप हे आमदार मंत्री झाकू शकत नाही. जी नवनाथजी बोला. आबासाहेबांचा मी आदर करतो, परंतु आबासाहेबांनी जी मांडणी केली ती उलटी झाली. कारण की आजपर्यंत जिल्हा परिषदेचा बोगस कुणबी प्रमाणपत्र आधारे अनेक ठिकाणी जिल्हा परिषदेचे बोगस होऊ सदस्य शकत असेल, नाही. अध्यक्ष असेल, तुम्ही बोला, मी तुम्हाला बोलतो. मराठा समाजाच्या नेत्यांच्या नातेवाईकांना लाटण्याचं काम केलंय. मी तुम्हाला उदाहरण सांगतो, जालना जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद ओबीसी साठी राखीव झालं होतं. त्यामध्ये कीर्ती उडान ह्या प्रस्थापित मराठा समाजातल्या 96 कोळी मराठा असणाऱ्या कीर्ती उडान यांनी त्या सटाणा भागातले असल्यामुळे त्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र होतं, त्यांनी काढून इथं घुसखोरी केली. ओरिजिनल ओबीसीला बाहेर ठेवण्यात आलं आणि कुठेही समजा भुजबळ असतील, वडेट्टीवार असतील, सावे असतील किंवा मुंडे असतील, यांनी कधी स्वतःच्या कुटुंबातील कोणाला जिल्हा परिषदेला उभा केलं, कुठल्या नातेवाईकाला केलं, हे असं कधी होत नाही. आणि हे आबासाहेब माझं कंटिन्यू होत्या. तुम्ही फक्त चुकीचं सांगितलंय आणि जो तुम्ही म्हटले किंवा अधिकाऱ्यांना त्रास दिला जातोय. मी तुम्हाला जालना जिल्ह्यातला सांगतो, गेल्या वर्षी माझ्या जालना जिल्हा परिषद शिक्षकांनी फक्त एक ओबीसीच्या मोर्चाला यावं अशी पोस्ट केली. त्या पोस्टमुळे त्या शिक्षकाच्या आणि त्याच्या पत्नीला निलंबित करावं अशी मागणी केली. मग ज्यावेळी आम्ही 26 मराठा शिक्षकांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहा असं फेसबुकच्या द्वारे हे केलं होतं, आवाहन केलं होतं. मग दोघांनी आवाहनच केलं होतं. मग आम्ही सुद्धा म्हटलं किंवा ठीक आहे, याला तुम्ही असं इतक्या छोट्याशा गोष्टीवर तुम्ही इतका आरोप करणं चुकीचं आहे, एखाद्याची नोकरी घालणं चुकीचं आहे. परंतु जर तुम्ही जर आरोपच करत असाल तर मग 26 मराठा शिक्षकांनी केलंय, मग सर्वांना सारखा न्याय आहे. मग हे कोण करतं? आता इथं जालन्यामध्ये आमदार कोणाचे येतं हे कोण बोलतं? आता माझी गाडी जाळल्याच्या नंतर जालन्याच्या नवनाथजी, त्यामुळे एकंदरीतच या सगळ्या मोर्चावरून सातत्यानं विरोधकांकडून टीका केल्या जातात. आबासाहेबजी, आपण हा जो मोर्चा होतोय आता ओबीसी भुजबळ या सगळ्या ओबीसीकरणाला एकत्रीकरण करत असल्याचं पाहायला मिळतंय. तुमच्याकडून एकदम छोटीशी प्रतिक्रिया. हे कुठलंही ओबीसीचं एकत्रीकरण नाही, हे ओबीसीच्या नावाखाली ध्रुवीकरण आहे. या राज्यामध्ये ज्या पद्धतीने आता हे मोर्चे निघतायत हे ध्रुवीकरणाचे मोर्चे आहेत, एकत्रीकरणाचे मोर्चे नाहीत. हे ध्रुवीकरण करण्याचे मोर्चे आहेत. याच्यामध्ये कुठेही एकत्रीकरणाचा विषय येत नाही. हे गावगाड्यामध्ये प्रत्येक गावागावामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये ध्रुवीकरण करण्यासाठी हे छगन भुजबळ प्रयत्न करतायत. हे गुन्ह्या गोविंदानं राहिलेले सगळे समाज हे विस्कटण्याचं काम भुजबळ सारखे नेते त्या ठिकाणी करतायत आणि यांना न्याय द्यायचा असता. आता एक फक्त नवनाथ वाघमारेंच्या प्रश्नाला उत्तर देतो. हे प्रत्येक वर्ष बोगस कुणबी दाखले, बोगस कुणबी अजिबात नाही. ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना कुणबी दाखला मिळणारच आहे, ते ओबीसी मध्ये गेलेलेच आहेत. हे तुम्ही मान्य करा ना. तुम्ही काहीतरी चुकीचं आज तुम्ही सांगा 1.25 लाख नोकऱ्या ओबीसीचे एससी एसटीचे डुप्लिकेट दाखले घेऊन काही लोकांनी नोकऱ्या पटकवल्या. सुप्रीम कोर्टाने सांगितलं इमिजिएटली काढून टाका. शासनात त्याच्यामध्ये याच भुजबळांनी जाऊन त्या ठिकाणी अधिसंख्य पद निर्माण करायला लावली. अधिकारी वर्ग आहेत ते कधी काढणार आहात? त्याच्यावर तुम्ही बोलणार आहात का? निश्चित आबासाहेब, त्यामुळे एकंदरीतच आता हा जो मोर्चा होतोय हा मोर्चा पुढे जाऊन कसं रूप घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. खरं तर वेळेची फार मर्यादा आहे, त्यामुळे दोघांचेही खूप धन्यवाद. आपण जय महाराष्ट्र सोबत हा संवाद साधल्याबद्दल. त्यामुळे एकंदरीतच 17 तारखेला जो हा महामोर्चा होणार आहे याकडे आपलं लक्ष असणार आहे. तुर्तास वळूया पुढच्या मोठ्या बातमीकडे. बातमी आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या एका दाव्यासंदर्भातली. मुसलमानांची लोकसंख्या ही 24.5% वाढतेय. हिंदूंचा जन्मदर घटतोय. घुसखोरीमुळे भारतात मुसलमान वाढल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वक्तव्य केलेलं आहे. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुन्हा एकदा देशातील लोकसंख्येच्या बदलत्या स्वरूपावर तीव्र भाष्य केलं. गेल्या काही दशकांमध्ये मुस्लिम लोकसंख्येत झालेली वाढ ही फक्त नैसर्गिक नाहीये, तर पाकिस्तान आणि बांगलादेशमधून होणाऱ्या सततच्या घुसखोरीमुळे ही वाढ अधिक प्रमाणात झाल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलेलं आहे. तर याच संदर्भात आपल्या सोबत बोलण्यासाठी भाजपचे प्रवक्ते गणेश खणकर, त्याचबरोबर एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण आपल्या सोबत जोडले गेलेत. तुम्हा दोघांचंही जय महाराष्ट्रमध्ये मनापासून स्वागत. आपण ज्या पद्धतीनं पाहतोय की आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुन्हा एकदा मुसलमानांसंदर्भात हा मोठा दावा केलाय. मी सगळ्यात पहिले जाते ते म्हणजे गणेश खणकर यांच्याकडे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या या दाव्याबाबत तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल? अमित शहा यांनी जे काही सांगितलंय या दाव्यामध्ये पूर्णतः तथ्य आहे.
त्यांनी अभ्यास करून आणि जे काही रिपोर्ट्स आता सरकारकडे जात असतात हं. आणि लोकसंख्या वाढीचा जो काही एक प्रकार आता नवीन उदयाला आलेला आहे त्यामुळेच हे त्यांनी सांगितलेलं आहे. बघा, या देशामध्ये मुस्लिम बांधव हे फार पूर्वीपासून राहत आहेत आणि त्यांच्या इथे राहण्याबद्दल ना कोणाला काही त्रास आहे ना काही विषय आहेत, परंतु ज्या पद्धतीनं आपल्या देशाच्या सीमावर्ती भागांमध्ये लोकसंख्या वाढीचा जो प्रकार आहे आणि जो एक नवीन पॅटर्न उदयाला आलेला आहे त्यामुळेच या दाव्याला पुष्टी मिळते. मी तुम्हाला फक्त 2 उदाहरणं देईन. आपल्या सीमावर्ती भागामध्ये जे सगळ्यात मोठं आक्रमण हे आसाम आणि पश्चिम बंगाल या 2 राज्यांवरती झालेलं आहे. आपण बघू शकतो की 80च्या दशकामध्ये त्या ठिकाणी आसाम गण परिषद या पक्षाचा उदय झाला. प्रफुल्ल कुमार महंतो हे विद्यार्थी चळवळीतले नेते मुख्यमंत्री झाले आणि ती चळवळच या मुद्द्यावरती उभी राहिली होती की आसाममध्ये त्यांच्या जमिनीवरती आक्रमण केलं जाते. 1901 साली मुस्लिमांची संख्या किती होती आसाममध्ये? तर 9.22%. ही एवढी होती आणि तोच सेन्सस 2011 मध्ये ज्या वेळेला आला ही लोकसंख्या 34% झालेली तुम्ही बघू शकता. हं. आणि या आत्ताच्या रिसेंटली काळामध्ये बद्रुद्दीन अजमल सारखे नेते जे ज्या पद्धतीची एक विखारी भाषा वापरतात आणि आसामचं जर तुम्ही बघितलं तर ज्या सीमावर्ती भागाचं जे पूर्णतः तिथलं डेमोग्राफी चेंज झालेली आहे. मतदार याद्या जर तुम्ही चाळल्यात तर 80च्या दशकातल्या मतदार याद्या, 90च्या दशकातल्या मतदार याद्या आणि आता 2011 नंतर, 14 नंतर, आता 2024च्या लोकसभेच्या वेळची जर मतदार यादी तुम्ही चाळली तर त्यामध्ये झालेला बदल हा तुम्हाला दिसेल. दुसरं उदाहरण तुम्हाला मी पश्चिम बंगालचं देईन. आता पश्चिम बंगालमध्ये जर का तुम्ही 1947चा जर आकडा घेतला की ज्या वेळेला या देशाचं विभाजन झालं, म्हणजे मुळात इंग्रजांनी ज्या वेळेला पूर्व बंगाल पश्चिम बंगाल ज्या वेळेला फाळणी केली त्यावेळेला या देशामध्ये हा आकडा 12 ते 15% तिथे होता. आता हा आकडा साधारणतः 27 ते 30% जवळपास आहे आणि मला याची पूर्ण खात्री आहे की पुढच्या वर्षी ज्या वेळेला पश्चिम बंगालच्या विधानसभेच्या निवडणुका झालेल्या असतील हा 31 ते 32% हा आकडा गेलेला असेल. एक निश्चित. साधारणतः ज्या वेळेला लोकसंख्या वाढीचा आपण विचार करतो त्यावेळेला ह्या लोकसंख्या वाढीचा दर जर आपण बघितला तर एका बाजूला हिंदूंनी आपल्या लोकसंख्या वाढीला आळा घातला, कुटुंब नियोजनाला प्राधान्य दिलं, तर त्याच वेळेला ही लोकसंख्या कशी वाढेल आणि त्यातल्या त्यात मी मगाशी म्हणालो त्या मी माझ्या वाक्यावरती परत येईल. आपला हितला मुस्लिम बांधव हा आपल्या सोबत आहे, परंतु जी घुसखोरी आता सीमावर्ती भागातनं झालेली आणि मी 2 राज्यांची तुम्हाला उदाहरणं दिली, आकडेवारी सहित दिली की आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये ज्या पद्धतीनं ही लोकसंख्या वाढली, तिथली डेमोग्राफी वाढली, याचा परिणाम तिथल्या मतदारावर होतो आणि हेच प्रतिनिधी नंतर लोकसभेत विधानसभेत काय भाषणं करतात हे आपण बघू शकतो. मी जाता जाता एकच उदाहरण तुम्हाला देईन की ज्या वेळेला या देशामध्ये काश्मीरमध्ये 370 कलम हटवलं पाहिजे, राम मंदिराच्या बाबतीतला निर्णय लागतो किंवा यापूर्वी देखील 60, 70, 80च्या दशकापर्यंत असे विषय आल्यानंतर या देशामध्ये जे सौहार्दपूर्ण वातावरण होतं अगदी नेमकं त्याच्या विरोधात जी. असा कुठलाही निकाल आला की या सीमावर्ती भागांमध्ये जिथे डेमोग्राफी बदललेली आहे तिथे काय पद्धतीनं तिथं कशी दगडफेक होते, कशा पद्धतीनं सरकारी कर्मचाऱ्यांवरती पोलिसांवर हल्ले केले जातात हे आपण गेल्या काही काळामध्ये जी बघितले. गणेशजी, खरं तर त्यामुळे आपल्या आम्ही जे सोबत आता म्हणाले- MIM चे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण देखील जोडलेले आहेत. शौकतजी, आपण पाहतोय की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हा नवीन दावा केलेला आहे की भारतात आता मतदानाचा अधिकार हा फक्त भारतीय नागरिकांनाच मिळायला हवा. घुसखोरांना मतदार यादीत स्थान मिळणं ही लोकशाहीसाठी गंभीर बाब असल्याचं त्यांनी म्हटलंय. मॅडम बरोबर आहे, हा षडयंत्र आहे. हम्म. माननीय अमित शाह साहेब स्वतः अभ्यासू म्हणतात त्यांनी अभ्यास किती केलं त्यांनाच माहिती आहे आणि ते शिक्षण किती झालं लोकांना माहित नाही अजून. काही ठिकाणी घुसखोरी झालेली आहे, काही पण समाजाला मुस्लिम समाजाला बदनाम करण्यासाठी हा प्लॅनिंग आहे सगळा. आता बघा तुम्ही आसाममध्ये सर्वे केले, 21 लाख लोक असं निघाले, त्यात 21 लाख लोकांचं अनिवासी म्हणून जाहीर केले त्यांनी. त्या 21 लाख मध्ये फक्त 7 ते 7.5 लाख मुस्लिम समाज निघाले. मग इतर 13.5 14 लाख कुठून आले हे सगळे लोक? इतर मागासवर्गीय लोक आहेत, त्यात आदिवासी लोक आहेत, असे अनेक समाजाचे लोक त्यात आहेत. म्हणजे हा घुसखोरी कुठून आली, कसं केले हे? अजून आपल्याकडे मूलभूत सुविधा नाही. आदिवासी भाग एवढा वाढलेला आहे,
ह्यांना अजून सुविधा दिली नाही. तुम्ही गेल्या 12-13 वर्षापासून सत्ता करता. देशाचं राजकारण तुमच्या हातात आहे, गृह खातं तुमच्याकडे आहे, संरक्षण खातं तुमच्याकडे आहे. तुम्ही काय करता इतक्या दिवसांनी? तुम्ही कशी घुसखोरी वाढते इथं हे सांगा. दुसरा ह्यांना काही उद्योग नाही, विकासाकडून काय बोलत नाही. तिने फक्त हिंदू मुस्लिम मंदिर मस्जिद ह्या विषयावर देश चाललेला आहे. आता तुम्ही बघा ना मॅडम, आता मीडिया, सोशल मीडिया असो, वर्तमानपत्र असो, जर वर्तमानपत्र बघितलं, सोशल मीडिया बघितलं, फक्त हिंदू मुस्लिमच. विकासाकडे कोणाचंही लक्ष नाही. जर विकासाचं कुठं काहीतरी आलं की दुसरा काहीतरी काढतात, त्याचं सगळं मन फिरवलं जातं आणि लोकांचं लक्ष तिकडे जातं सगळं. असं नेहमी हा षडयंत्र भाजप करत आलेला आहे. भाजपकडे विकासाचे मुद्दे कुठलेच नाही. आता बघ, कुठलेही ते विमानसेवा असो, पोस्ट ऑफिस असो, MSCB असो, बँकिंग असो, सगळं विकून खायल्यात. सगळं अदानी अंबानी सगळं देऊन टाकल्यात. ह्यांनी कुठला शौकतजी, खरं विकासाचा तर तुम्ही मोठा- सरकारला हा प्रश्न उपस्थित केलाय आणि आपल्या सोबत भाजपचे प्रवक्ते जोडले गेलेत. गणेशजी, शौकतजी असं म्हणताय की घुसखोरी नेमकी वाढते कशामुळे? सरकार तुमचंच आहे, मग घुसखोरीवरती आळा बसत का नाही? बघा, असं आहे की घुसखोरीवरती आळा मोठ्या प्रमाणावरती बसलेला आहे. हम्म. आता जे काही ते म्हणतायत, मला तर खरं त्यांची कीव येते की उदाहरण देताना आपण कसलं उदाहरण द्यावं हे सुद्धा त्यांना कळत नाही. हे कुठे राहतात, त्यांचं गाव कुठलं आहे मला माहिती नाही. किमान 2014 पूर्वी हे हातात चिंपाड घेऊन जात होते की नाही हे यांनी स्वतः सांगावं. भाग असा आहे अहो की या साहेब, तुमच्या देशामध्ये गृहमंत्र्याला विचारा जी- तुम्ही, तुमच्या संरक्षण मंत्र्याला विचारा तुम्ही, त्यांना विचारून मग तुम्ही मुलाखत द्या इथं येऊन. तुम्ही त्यांना विचारा अगोदर काय आहे. तुम्हाला नसेल माहिती तर थोडं ऐकून घ्या गपचूप. ऐकतो मी ना जे बघा. वाक्य उच्चारलं तर नीट लक्षात घ्या. मी इथल्या मुस्लिम बांधवांना आपलं अहो साहेब, म्हणलं. तुम्ही फक्त तुम्हाला मुस्लिम जर समाजाला कमी target ऐकायला करा येत तुम्ही. असेल तर तो तुमचा प्रश्न तुमच्याकडे आहे. दुसरा काहीच मी नाही. इथल्या मुस्लिम मुस्लिम बांधवांच्या समाजाला target बाबत करणे. मी काही बोललेलो नाही. जरा नीट हा. ऐकून घ्या. माझ्याही हा. गावात मुस्लिम बांधव माझ्या घराच्या शेजारी आहेत. आमचं काही भांडण नाहीये. बरं. आमचं काही भांडण नाहीये. तुमचा प्रॉब्लेम वेगळा आहे. या देशामध्ये राहत असलेल्या मुस्लिम बांधवांच्या बाबतीत आमचं काही म्हणणं नाही. मी सीमावर्ती भागामध्ये जिथे बांगलादेश, म्यानमार आणि बाजूच्या भागातनं जी घुसखोरी होते आपण त्याला मोठ्या प्रमाणावरती आळा घातलाय. देशाची सीमा कुंपण घालून, म्हणजे बांगलादेशच्या बाबतीत तर आपण ऐतिहासिक करार केला आणि त्या ठिकाणी कुंपण घालून आपण तिथली सीमा सुरक्षित करण्याच्या बाबतीत आपण पावलं उचलली. त्याची फळं आता दिसत आहेत. आता राहिला प्रश्न आसामचा. आसाममध्ये सुद्धा ज्या वेळेला ही आपण सर्व मोहीम राबवतो, मला वाईट याच गोष्टीचं वाटतं की तुम्ही केवळ धर्म म्हणून कोणाच्या बाजूने का उभे राहता, हा देश म्हणून का उभे राहत नाही? साहेब, आमचा प्रश्न धर्म मुळात आहे. म्हणून नाही, आपण धर्म धर्माची म्हणून न शिकवण करता सर्व जाती या धर्माला घेऊन जायची देशाचे शिकवण आहे. बाजूच्या देशातनं आलेला मुस्लिम घुसखोर हा घुसखोराच नाही, त्याला तुम्ही आपण का म्हणता? अहो त्याला आमच्या निश्चित विरोधात आहे. गणेशजी, आपण जो लक्षात मुद्दा घ्या. मांडलेला आहे त्यावरती शौकतजी आपली अगदी थोडक्यात प्रतिक्रिया मला हवी आहे. घुसखोरी करायला लावणारे लोक कोण आहेत, कोण काम करतं याच्यावर, हे तुम्ही लक्ष द्या त्याच्यावर. आता बघा, अहो, त्यांना आदिवासी रेशन लोक कार्ड, एवढा, त्यांना आधार कार्ड, साहेब त्याला जेवण सुद्धा मिळत नाही, तिथं जेवण सुद्धा मिळत नाही. एवढी परिस्थिती गंभीर आहे देशात आपल्या. अजून सुद्धा सुधारणा झाली आपल्या देशाची. काय बोलताय 14 तुम्ही? वर्ष सत्ता करता तुम्ही, काय केलं सांगा पश्चिम तुम्ही आता बंगालमध्ये ज्या पद्धतीनं दिलं जातंय रेशन कार्ड, आधार कार्ड पासून तिथे अजिबात गेलेल्या नाही साहेब. आमदारां- आदिवासी आमदारांवर रेशन हल्ले कार्ड सुद्धा केले नाही त्यांना. जातात. काय बोलताय तुम्ही? रेशन कार्ड सुद्धा मिळालं नाही अजून त्यांना. निश्चित गणेशजी, शौकतजी, खरं तर या सगळ्या दाव्यानंतर आता सातत्यानं असाही प्रश्न उपस्थित होतोय की घुसखोरांवरती पूर्णपणे आळा नेमका कधी बसणार? या सगळ्या विषयावरती तुम्ही आम्हा जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या संवादासाठी दोघांचंही मनापासून धन्यवाद. आणि त्यामुळे एकंदरीतच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या या दाव्यावरती आता समाज माध्यमात देखील विविध प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. आता वळूयात तिसऱ्या महत्त्वाच्या बातमीकडे. ती बातमी म्हणजे आज बिग बी अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस आहे. पद्मविभूषण अमिताभ बच्चन यांचं 84व्या वर्षात पदार्पण होतंय. बॉलिवूडचे महानायक अभिनेते अमिताभ बच्चन हे आज 83वा वाढदिवस साजरा करतायत. बिग बींचा वाढदिवस हा त्यांच्या चाहत्यांसाठी खरं तर एक प्रकारचा सोहळाच असतो, कारण दरवर्षी त्यांचे चाहते हे त्यांचा वाढदिवस आला की आदल्या दिवसापासून तो साजरा करण्यासाठी सुरुवात करतात. आणि बिग बी म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन यांची 50 वर्षाहून अधिक काळाची उल्लेखनीय कारकीर्द आहे. त्यांची वचनबद्धता, कौशल्य आणि वेगळी शैली ही लाखो लोकांना प्रेरणा देते. त्यांनी बॉलिवूडच्या काही मोठ्या यशांमध्ये आपलं योगदान दिलंय. अनेक सेलिब्रिटी आणि अभिनेत्रींनी सोशल मीडियावर त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. त्यामुळे एकंदरीतच असे हे बिग बी अमिताभ बच्चन यांचा आज 84वा वाढदिवस आहे. ते 84व्या वर्षात पदार्पण करतायत. त्यामुळे अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांच्या जलसा या बंगल्याबाहेर त्यांच्या चाहत्यांनी
कालपासूनच खरं तर गर्दी केली आणि बिग बी यांचं एक फक्त झलक पाहता यावी म्हणून हे चाहते त्यांची वाट पाहतायत. तर याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी अभ्यासक ठाकूर सर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत. ठाकूर सर, आपण ज्या पद्धतीनं पाहतोय की आज बिग बींचा वाढदिवस आहे, अनेक खरं तर त्यांचं संवाद कौशल्य असेल, त्यांची वचनबद्धता असेल, त्यांची अभिनयाची शैली असेल, यामुळे आज प्रत्येक भारतीयाच्या मनात माझ्या मते संपूर्ण जगभरात त्यांचं नाव एक वेगळ्या पद्धतीनं घेतलं जातं. बॉलिवूड म्हटलं की पहिला मोठा चेहरा समोर येतो तो बिग बींचा असतो. त्यांच्या एकंदरीत प्रवासाबद्दल काय सांगाल? अरे, इतका मोठा प्रवास आहे आणि अनेक वैशिष्ट्य आहेत. हम्म, म्हणजे जगभरामध्ये जी हिंदी सिनेमाला किंवा हिंदी चित्रपट संस्कृतीला अथवा भारतीय चित्रपट संस्कृतीला जी ओळख मिळाली, त्याच्यामध्ये जी आपण महत्वाची नावं घेतो, लता मंगेशकर, सत्यजित रे, दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन, आता ऋतिक घटक, त्याशिवाय मृणाल सेन हे दिग्दर्शक सुद्धा आहे, श्याम बेनेगलजी सुद्धा आहे. पण अमिताभ बच्चन यांची जी एकूणच वाटचाल आहे, 55 वर्षांची वाटचाल आहे, ती इतकी म्हणजे एका बाजूला मेहनत, आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन, वक्तशीरपणा हम्म. आणि त्याचबरोबर त्यांनी केलेली योग्य चित्रपटांची निवड. म्हणजे सुरुवातीचा काही पडता काळ वगळता त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी जी काही वाटचाल केलेली आहे, अर्थात त्या वाटचालीमध्ये काही अपडाऊन्स आले. 80च्या दशकाच्या सुरुवातीला त्यांना बेंगलोरला कुली चित्रपटाच्या सेटवर तो अपघात झाला आणि ते त्यांचं आजारपण आणि त्या आजारपणातून ते बरे व्हावेत म्हणून देशभरातील जगभरातील त्यांच्या चाहत्यांनी केलेली प्रार्थना. 80च्या दशकाच्या मध्यास ते राजकारणामध्ये गेले. इलाहाबाद लोकसभा मतदारसंघातून ते खासदार झाले, परंतु खासदारकी त्यांना फळली नाही, त्याच्यामध्ये ते अपयशी ठरले हम्म. आणि त्याचा त्यांच्या लोकप्रियतेला फटका बसला. 90च्या दशकामध्ये सुद्धा त्यांचा सुरुवातीला त्यांनी काही दिवस थांबणं पसंत केलं, परंतु पुन्हा नव्याने डाव सुरू करताना त्यांची काही चित्रपटांची निवड चुकली. लाल बादशाह, मृत्यूदाता असे काही त्यांचे चित्रपट आले. सूर्यवंश नावाचा सिनेमा त्यांनी का करा प्रश्न होता, परंतु कौन बनेगा करोडपती पासून त्यांनी जी काही काट टाकली आणि त्यानंतर त्यांच्या वाटचालीकडे जर आपण पाहिलं तर नवीन पिढीच्या, नवीन दृष्टिकोनाच्या लेखक दिग्दर्शकांसोबत त्यांनी जे काम करायला सुरुवात केलेली आहे, मला असं वाटतं की त्यांच्या व्यक्तिमत्वातलं जे तारुण्य आहे किंवा टवटवीतपणा आहे आणि आधी ते कौन बनेगा करोडपतीचा डाव ज्या पद्धतीने रंगवतात, खुलवतात, त्याच्यामध्ये त्यांचा बदलता दृष्टिकोन आणि निश्चित. व्यावसायिक निष्ठा हे गुण आहेत. आणि नंतरच्या काळामध्ये म्हणजे कारकिर्दीच्या उत्तरार्धामध्ये त्यांनी नवीन पिढीच्या पटकथा लेखक आणि दिग्दर्शकांसोबत काम करणं जे सुरू केलेलं आहे, मला असं निश्चित. वाटतं ना की प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यांना कारकीर्द करायची आहे त्यांनी नवीन माध्यमे येतात, नवीन युवक येतात, त्यांच्या सोबत जोडून घेऊन आपली वाटचाल करावी. म्हणजे बदलणं किती आवश्यक आहे. निश्चित. म्हणजे त्यामुळे एकंदरीतच बच्चनजींच्या हा बदल आता युवा पिढीलाही खूप प्रेरणा देतो आजही. दिलीप सर, मी अगदी काही वेळासाठी तुम्हाला थांबवतीये, कारण आज बिग बींच्या चाहत्यांनी त्यांना एक अनोख्या पद्धतीनं शुभेच्छा दिल्या. आपण पहिले त्या पाहूयात. सदियों में महानायक तब जन्म लेते हैं जब डूबती आशाओं को घन अंधकार से निकालकर सिर्फ देश ही नहीं दुनिया को बनाते हैं. हम खुशनसीब है कि माँ तेजी बच्चन जी के माध्यम से हमें भारत के सपूत श्री अमिताभ बच्चन जी मिले हैं. पूरे अमिताभ बच्चन जी एक्सटेंडेड फैमिली की तरफ से युग प्रणेता, युग प्रधान, युग पुरुष गुरुदेव श्री अमिताभ बच्चन जी को जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं. तर दिलीपजी, आपण ही प्रतिक्रिया पाहिलेली आहे. मी अगदी शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारते की बिग बींची आत्ताची जी युवा पिढी आपण सध्या पाहतोय, अभिनय क्षेत्रामध्ये येऊ पाहणारी असेल किंवा इतरही सामान्य आयुष्यातील ही जी युवा पिढी आहे, त्यांना बिग बी कशा पद्धतीनं प्रेरणा देतात? प्रेरणा अशा पद्धतीने देतात की इतक्या वर्षाच्या वाटचालीनंतर म्हणजे कारकिर्दीचा एक मोठा टप्पा आणि वयाचा देखील मोठा टप्पा, हम्म. त्यानंतर सुद्धा ते केंद्रस्थानी आहेत. चित्रपटसृष्टीचे आहेत, मनोरंजन माध्यमाचे आहेत, एकूणच माध्यमांचे आहेत आणि आज ज्या पद्धतीने ते आपलं काम करतायत, कौन बनेगा करोडपती हे आपण आता रोज बघतोय, ज्या पद्धतीने त्या नवीन पिढीसोबत खेळतायत आपण म्हणून, किंवा त्यांच्याशी ज्या पद्धतीने ते वागतायत ते जसं आहे आणि इतक्या वर्षाच्या त्यांच्या वाटचालीचं जे रहस्य आहे जर आपण जाणून घेतलं तर त्याच्यामध्ये वक्तशीरपणा हा अतिशय महत्वाचा गुण आहे आणि त्याचबरोबर वागण्यातील नम्रता. निश्चित निश्चित. ह्या गोष्टी नवीन पिढीने शिकून घ्याव्या. कोणत्याही क्षेत्रात जर कारकीर्द यशस्वी करायची असेल
तर मला असं वाटतं अमिताभ बच्चन हे एक मोठं नाव आहे, एक निश्चित मोठा दिलीप सर, आदर्श त्यामुळे आहे. एकंदरीतच जे 83व्या वर्षात बिग बी पदार्पण करताय ते आम्हा युवा पिढीला देखील मोठ्या पद्धतीनं प्रेरणा देत असल्याचं दिसून येत आहे. दिलीप सर, तुमचं खूप खूप धन्यवाद, तुम्ही जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या या संवादासाठी. तर या 3 बातम्यांसह आजच्या या विशेष बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.